नमस्कार विद्यार्थी मित्र हो, आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता 6वी विषय गणित घटक नंबर 4 अपूर्णांकावरील क्रिया ऑपरेशन्स ऑन फ्रॅक्शन्स या प्रकरणाचा आपण अभ्यास करीत आहोत। या ठिकाणी पूर्णांकयुक्त अपूर्णांकांची बेरीज व वजाबाकी या उपघटकाचा आपण अभ्यास करणार आहोत। ॲडिशन अँड सबट्रॅक्शन ऑफ मिक्स्ड नंबर्स यासाठी आपल्याला सराव संच यावर आधारित सराव संच 10 सोडवायचा आहे। प्रॅक्टिस सेट नंबर 10। प्रश्न पहिला आहे, बेरीज करा 6.1/3 अधिक 2.1/3। विद्यार्थी मित्रांनो, इथं 6 पूर्ण आहे, इथं 2 पूर्ण आहे। 6 अधिक 2 एकत्रित घ्यायचे आणि अधिक 1/3 अधिक 1/3 हे एकत्रित लिहायचे। 6 आणि 2 8। या ठिकाणी छेद समान आहे, अंशांची बेरीज करायची। 1 अधिक 1/3 आहे। 8 अधिक 1 आणि 1 2/3 छेद समान नाही। या ठिकाणी आहे असं लिहिलं तर चालते। 8 अधिक 2/3 जसं 6.1/3 म्हणजेच 6 अधिक 1/3। 8 अधिक 2/3 म्हणजेच 8.2/3। ओके। दुसरं उदाहरण आहे 1.1/4 अधिक 3.1/2। अशाच पद्धतीने सोडवायचं। 1 आणि 3ला जवळ घ्यायचे। ओके। अधिक 1/4 आणि अधिक 1/2। 3 आणि 1 4। या ठिकाणी छेद समान करण्यासाठी 1/4 तसंच इथं 4 छेद करायचं आहे। 1लाही 2 न गुणायचं, कारण या 2ला 2 न गुणल्यानंतरच छेद 4 होतोय। या 2ला या छेदाला 2 न गुणल्यानंतर बेदून 4 छेद मिळतोय, म्हणून वरती खाली 2 न गुणलेला आहे। 4 अधिक 1/4 वरती बे के बे छेदस्थाने बेदून 4 छेद समान झालेला आहे। 4 अधिक छेद समान आहे अंशांची बेरीज। छेद समान आहे अंशांची बेरीज 1 अधिक 2/4। 4 अधिक 2 1 3/4। ओके, म्हणजेच 4.3/4। ओके। पुढचा तिसरा प्रश्न आहे 5.1/5 अधिक 2.1/7। अगदी बरोबर। 5 आणि 2 एकत्रित लिहायचे। अधिक 1/5 अधिक 1/7। 5 अधिक 2 बरोबर 7। ओके। या 1लाही छेद सारखा करायचा आहे। 5 न 7ला 7 न 5ला गुणायचे, म्हणजे 1ला 7 न 5ला पण 7 न अधिक 1ला 5 न 7ला पण 5 न, त्यामुळे साहजिकच 7 अधिक 7 एक्के 7 छेद 35 7 35 अधिक 5 एक्के 5 छेद 7 35 छेद समान झालेला आहे। बरोबर चिन्ह करायचं। अधिक 7 अधिक 5 छेद 35। 7 अधिक 7 आणि 5 12 छेद 35 म्हणजे 7.12/35। ओके, अशा पद्धतीनं। पुढला प्रश्न आहे 3.1/5 अधिक 2.1/3। सराव झाला असेल आता ऐकून 3 अधिक 2 एकत्रित अधिक 1/5 आणि अधिक 1/3। 3 आणि 2 5 अधिक तिरकास गुणाकारासाठी 1ला 3 न 5ला पण 3 न गुणायचं, अधिक 1ला 5 न आणि 3लाही 5 न गुणायचं। 5 अधिक 3 एक्के 3 छेद 15 अधिक 5 एक्के 5 छेद 5 एक्के 15। 5 अधिक 3 अधिक 5 छेद समान आहे, त्यामुळं बरोबर 5 अधिक 5 आणि 3 8/15 म्हणजेच 5.8/15। ओके, अशा पद्धतीनं वजाबाकी करा सबट्रॅक्शन। या ठिकाणी 3.1/3 वजा 1.1/4 अशाच पद्धतीनं या ठिकाणी 3 वजा 1 3.1 वजा 1 अधिक 1/3 वजा 1/4। 3 मधून 1ला 2 अधिक तिरकास गुणाकारासाठी 1ला 4 न 3ला 4 न वजा 1ला 3 न 4ला 3 न। 2 अधिक 4 एक्के 4 छेद 12 वजा 3 एक्के 3 छेद 12। 2 अधिक 4 वजा 3 छेद 12। 2 अधिक 4 म्हणून 1 गेला
4मधून 3 गेला 1 उरला 1/12 2.1/12 अशा पद्धतीनं जशी बेरजेची क्रिया आहे तशी वजाबाकीची क्रिया. दुसरं उदाहरण आहे 5.1/2 वजा 3.1/3. या ठिकाणी बेरजे समानच, बेरजेसारखंच 5 पूर्णांक आहे 3 पूर्णांकामध्ये वजा चिन्ह आहे. 5 वजा 3 5 वजा 3 आणि या ठिकाणी 5 वजा 3 अधिक 1/2 वजा 1/3. 5मधून 3 गेले 2 अधिक तिरकस गुणाकारामध्ये 1ला 3 2लाही 3 वजा 1ला 2 3ला 2 अधिक 3 1 3/6 वजा 2 2/6 2 अधिक बरोबर चिन्ह छेद समान आहे. या ठिकाणी 3 वजा 2/6 2 अधिक 1/6 ओके 3तून 2 गेले 1/6 त्यामुळं 2.1/6 2.1/6 हे उत्तर. पुढचा प्रश्न आहे 7.1/8 वजा 6.1/10. या ठिकाणी वेगळी पद्धत करूया थोडीशी. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करायचं. 7ला 8 गुणायचं 7 गुणिले 8 अधिक 1/8 वजा 6ला 10 गुणायचं आणि त्यामध्ये अधिक 1 मिळवायचं. 6 गुणिले 10 अधिक 1 छेद तसा ठेवायचा. 7 8 56 अधिक 1/8 वजा 6 10 60 अधिक 1/10 56 आणि 1 57/8 वजा 60 आणि 1 61/10. मग छेद सारखा करण्यासाठी तिरकस गुणाकार 57ला 10 गुणायचं 8ला पण 10 गुणायचं वजा 61ला 8 गुणायचं आणि 10ला 8 गुणायचं. 57 गुणिले 10 570 वजा 8 1 8 8 संग 48 म्हणजे 61 गुणिले 8 488 छेद 10 88 2 छेदाबद्दल 1 छेद लिहायचा. एक पायरी वाचवली. या ठिकाणी 10मधून 8 गेले उरले 2 17मधून 8 आणि 1 9 गेला 8 उरले आणि 5 5 गेले 0 82/10 सॉरी 82/80 आहे बाळांनो. ओके हे 80 ना त्यामुळं 80नं 82ला भागलं तर 80 1 80. संक्षिप्त घालूया इथं अगोदर 2 चौक 8 2 1 2 2 चौक 8 2 0 0 41/40 82ला 82/80ला वरती खाली 2 भागलं वरती 41 खाली 40 आलं आणि मग 40नं भागायचे 41 साठी 40 41 41मधनं 40 गेले उरला 1 आणि 40नं भागले 1.1/40. ओके हे याचं उत्तर. कोणत्याही पद्धतीने सोडवा उत्तर तेच असणार. पुढचा प्रश्न 7.1/2 वजा 3.1/5. आत्ता सोडवलेल्या पद्धतीनं सोडवूया. पूर्णांकयुक्त अपूर्णांकाचं रूपांतर साध्या अपूर्णांकामध्ये करायचं. 7ला 2 गुणायचं अधिक 1 मिळवायचं छेद 2 आहे वजा 3ला 5 गुणायचं अधिक 1 करायचं छेद 5 आहे. 7 दूनी 14 अधिक 1/2 वजा 3 5 15 अधिक 1/5. ओके 7 दूनी 14 आणि 1 15 छेद 2 वजा 5 3 15 आणि 1 16/5 छेद सारखाने तिरकस गुणाकार 15ला 5 2ला पण 5 वजा 16ला पण 5 2 सॉरी 16ला 2 तिरकस गुणाकार आणि 5ला 2 15 5 75/10 वजा 16 32/10 छेद समान आहे. 75 वजा 32/10 2 छेदाबद्दल 1 छेद ठेवला. 5 म्हणून 2 गेले 3 7 गेले 7 मध्ये 3 गेले 4 43/10 म्हणजे त्या ठिकाणी 10 चौक 40 उरला 3/10 10 भागलेले आहे 4.3/10. ओके पुढला प्रश्न आहे सोडवा. पहिला आहे सुयशने 2.1/2 किलोग्राम आणि आशिषने 3.1/2 किलोग्राम साखर आणली तर दोघांनी मिळून किती साखर आणली. साखरेचा भाव 32 रुपये प्रति किलो असेल तर साखरेची एकूण किंमत किती.
Suyash bought 2.5 kg of sugar and Ashish bought 3.5 kg. How much sugar did they buy together? If sugar costs 32 rupees per kg, how much did they spend on the sugar they bought? ओके, म्हणजे एकूण साखर काढण्यासाठी आपल्याला सुयशची साखर 2.1/2 म्हणजे 2.5 किलो आहे आणि आशिषची 3.1/2 दोघांनी मिळून किती साखर? एकूण साखर 2.1/2 नेहमीप्रमाणे करूया मग. 2 अधिक 3 पुढं 1/2 अधिक 1/2 3 2 3 2 5 अधिक छेद समान आहे 1 अधिक 1/2 बरोबर 5 अधिक 2/2 5 अधिक त्याच संख्येला भागले की भाकर 1 मिळतो. 5 आणि 1 6 किलो. ओके, आता 32 रुपये साखरेचा भाव आहे म्हणून या ठिकाणी साखरेची एकूण किंमत बरोबर 32 रुपये दर आहे. 32 गुणिले 6 किलो साखर आहे. 6 12 2 हाच्याला 1 साहित्रिक 18 1 19 192 रुपये हा साखरेची एकूण किंमत आहे. ओके, म्हणून त्याने एकूण 6 किलो साखर या ठिकाणी त्यांनी एकूण 6 किलो साखर आणली आणि साखरेची एकूण किंमत 192 रुपये. ओके, here total sugar 2.5 kg plus 3.5 kg. Here addition 2 plus 3 plus half 2 plus 3 5 plus here denominator same. Therefore addition of numerator 1 plus 1 upon 2 1 plus 1 upon 2 2 plus upon 2 upon 2 1 5 plus 1 6 kg. Okay, the cost of 6 kg of sugar is 32 into 6 192 rupees. They bought 6 kg of sugar. They spent 192 rupees on sugar. ओके, अशा पद्धतीने हा व्हिडिओ आपण जरूर लाईक करा, शेअर करा. चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. त्यापुढे बेल आयकॉन द्या. आपणास आवश्यक असणारे सर्व व्हिडिओ आपणास दिसतील. हा व्हिडिओ आपणास कसा वाटला, आवडला असेल तर जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स द्या. धन्यवाद.